मुंबई जी आहे, राजसाहेब नेहमी बोलतात की फुगा फुटायला आलेला आहे, एवढी गर्दी झालेली आहे. एकाही हॉस्पिटलच्या बिलाविरोधात एकही नगरसेवक, एकही आमदार, एकही खासदार रस्त्यावरती उतरला नाही. हॉस्पिटलचे सर्व बिलं ऑडिट केली पाहिजेत. जेवढे पेशंट ॲडमिट झालेत त्यांना कॉल करून त्यांच्याकडे बिल्स मागवले पाहिजेत. शताब्दीमध्ये प्रायव्हेटवाले बसलेले आहेत चेकिंग करायला. परिस्थिती काय वाईट आहे. नयन जी नमस्ते, शाखा 9 में आपका स्वागत है. आप जो ये मुद्दा है हॉस्पिटल्स का, जो तकलीफ़ें हो रही है, ये क्या है एग्जैक्टली, कैसे चल रहा है? नमस्कार, मी धन्यवाद देतो पहिला की तुम्ही हॉस्पिटलचा जो मुद्दा आहे, जो जनतेचा एकदम मोठा प्रश्न आहे, जनता त्रस्त असताना हॉस्पिटलमध्ये जी बिलं येत आहेत, हा विषय घेऊन तुम्ही मला फोन केला की आपण या विषयावरती बोला. मला आनंद झाला, कारण जनतेचा आवाज उचलणं गरजेचं आहे. जनतेचे प्रतिनिधी, नगरसेवक, आमदार, खासदार सगळे झोपलेत. म्हणजे मला वाटतं लॉकडाऊन झाल्यापासून पहिल्या दिवसापासून ते सगळे होम क्वारंटाईन आहेत. तुम्ही मीडिया, तुम्हाला का कोण दिसत असेल तर तुम्हाला जास्त माहिती असेल. फक्त कुठेतरी ओपनिंग करायला तेवढं फक्त फोटो काढायला येतात ते. बाकी एकाही हॉस्पिटलच्या बिलाविरोधात एकही नगरसेवक, एकही आमदार, एकही खासदार रस्त्यावरती उतरला नाही, हे मी ठामपणे बोलू शकतो. कारण लोकांना बिलं जी येत आहेत, ती बिलं हॉस्पिटलची, जी प्रायव्हेट हॉस्पिटलचे बिल्स आहेत, सरकारने सांगितलं होतं की फुकटमध्ये आम्ही इलाज करणार, एकही रुपया भरायला लागणार नाही. मुख्यमंत्री स्वतः बोलले होते, आरोग्यमंत्री बोलले होते. या परिस्थितीमध्ये आज जी लोकांना बिलं येत आहेत, ती बिलं म्हणजे एकदम हॅवक करणारी बिलं आहेत. कोणता औषधोपचार, कोणती औषधं आणि हॉस्पिटलमध्ये काय ट्रीटमेंट दिली जाते, हा गंभीर प्रश्न आहे. अख्ख्या जगामध्ये कोरोनाचं औषध आलेलं नाही आहे. या परिस्थितीमध्ये ते औषधोपचार, मेडिकल ही बिलं लावत आहेत. माझ्याकडे एक धनश्री हॉस्पिटल, ॲपेक्स हॉस्पिटल, असे मी वारंवार प्रत्येक हॉस्पिटलला मी गेलेलो आहे. धनश्री हॉस्पिटलचं कालचं बिल माझ्याकडे आलेलं आहे, जवळजवळ 2-1 लाख रुपये, जवळजवळ 2-1 लाख रुपये बिल आहे फक्त मेडिकलचं, आणि 4.5-5 लाख रुपये बिल आहे हॉस्पिटलचं. काय ट्रीटमेंट दिली? मी सुधाकर शिंदे जे CEO आहेत त्यांना याबद्दल तक्रार दिलेली आहे. आरोग्य विभाग, आरोग्यमंत्र्यांना तक्रार दिलेली आहे, मुख्यमंत्र्यांना तक्रार दिलेली आहे. ट्विटर, मेल, पत्र, इकडचे नोडल ऑफिसर आहेत नॉर्थ मुंबईला प्रशांत नरनवरे, त्यांना तक्रार दिलेली आहे. DMC शंकरवार, वॉर्ड ऑफिसर कापसे मॅडम, सर्वांना तक्रार देऊन झालेली आहे. पण हे जे चाललं आहे ह्याच्यावरती कोणीही आवाज उचलायला तयार नाही. मी म्हणून पहिला बोललो की नगरसेवक, आमदारांनी खरं तर आवाज उचलला पाहिजे. मी जनतेला नेहमी आवाहन करतो की तुम्ही मत का दिलं माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही ज्यांना मत दिलं आहे ना, ते कुठे आहेत? तुम्हाला जो हा त्रास होतो आहे, त्या त्रासामध्ये तुमच्यासाठी कोण उभं राहिलं पाहिजे? नगरसेवक, आमदार, खासदार हे उभे राहिले पाहिजेत ना. मनसे उभी राहते, आम्ही रस्त्यावरतीच उतरणार नेहमी. हे जे असे विषय असणार, लोकांना त्रास झाला तर नक्कीच. आता आम्ही टाटा वीज कंपनीमध्ये जाऊन आलो. अदानीची वेळ मागितलेली, अदानीची वेळ मिळणार आहे. नितीन राऊत ऊर्जा मंत्री यांची भेट झालेली आहे. तरीही लोकांची बिलं अजून रेक्टिफाय, त्याच्यात बरोबर जे करायचं, चुकाची दुरुस्ती होत नाही आहे. हॉस्पिटल जे चाललेलं आहे, PPE किटचे 3,000 आणि 5,000 रुपये, जर मेडिक्लेम असेल तर 10,000 रुपये लावले जातात. N95 मास्क 2,000 रुपये, हँड ग्लोव्सचे पैसे. नंतर हे जे कोविड वेस्ट बोलतात, जे PPE किट घातले आणि नंतर ते फेकायचे पैसे पण हे लोक लावतात 2,000 रुपये पर डे प्रत्येक बिलामध्ये. त्याच्यानंतर ऑक्सिजन चेकिंगचे SpO2, एक ऑक्सिजन सिलेंडर 2,000 रुपये पर डे, 3,000 रुपये पर डे, 5,000 रुपये पर डे, आणि SpO2 500 रुपये पर डे. आता नवीन काढलं ऑक्सिमीटर, जे आपण बोटाला लावून ऑक्सिजन चेक करतो, पर डे 500 रुपये, 1,000 रुपये ऑक्सिमीटर येते आणि पर डे 500 रुपये लावत आहेत. काय चाललं आहे काय? सरकार ह्याच्यावर अंकुश कधी ठेवणार? सरकारने 21 मेला एक GR काढला. त्या GRच्या प्रमाणे 4,000 रुपये जनरल वॉर्ड, 7,500 रुपये ICU आणि 9,000 रुपये व्हेंटिलेटर बेड, असा नियम काढलेला आहे. त्याच्यावरती काहीही अंमलबजावणी होत नाही आहे. झेनिथ असेल, लाईफलाईन, बालाजी हॉस्पिटल, मालाड पूर्व, युनायटेड, नंतर ॲपेक्स, धनश्री, असे कित्येक हॉस्पिटल, कित्येक जवळजवळ 90-99% सगळे हॉस्पिटल लूट माजवत बसलेले आहेत. आणि
त्यांची लूट ही का चाललेली आहे? 21 मे आणि आजची तारीख आहे 7 जुलै. म्हणजे किती दिवस झाले तुम्ही विचार करा. जवळजवळ 40 ते 50 दिवस झालेले आहेत आणि सरकार त्या कायदा काढून त्याच्यावरती अंमलबजावणी करत नाही आहे. जेव्हा सुधाकर शिंदेना फोन करतो, त्यांना मेल करतो, आम्ही कायदा बनवला आहे, त्यांचं चांगलं आहे, म्हणजे त्यांनी खरंच चांगला कायदा बनवला की लोकांना त्रास होऊ नये. जरी एकदम हायर लेवल लागलं तरी 90,000 रुपये व्हेंटिलेटर बेड. 14 दिवस जर 90,000 रुपयाच्या हिशोबाने लावले तरी 1,26,000 रुपये होतात, बरोबर. मग 1.5 लाख जर होत, आपण 1.5 लाख पकडू, मग हे लोक 3 लाख नि 5 लाख नि 8 लाख कसले घेतात? तर औषध नाही आहे. आता ते इंजेक्शन एक द्यायला लागलेत, रेमडेसिवीर काहीतरी ते इंजेक्शन देतात, आणि दुसरं एक हार्ट अटॅकचं इंजेक्शन देतात. रक्त पातळ करायला 1,000 रुपयाचं पण इंजेक्शन मिळतं, आणि जेव्हा सिव्हिअर अटॅक येतो तेव्हा एक इंजेक्शन दिलं जातं, ते 40,000चं असतं, ते इमर्जन्सी केसला जातं. आता हे लोक 40,000चं इंजेक्शन लावत आहेत आणि मारतात कोणतं इंजेक्शन हे तुम्हाला पण माहीत नाही आणि मला पण माहीत नाही. मेडिकलचं बिल 2 लाख कसं येऊ शकतं? औषध काय दिलं? देतात काय? विटॅमिन सी, बिकॉसूल, झिंकोवाईट, A to Z असेल, मल्टीविटॅमिन्स देतात, एखादं अँटीबायोटिक देतात. जर इन्फेक्शन काय असेल, ताप असेल किंवा लंग्समध्ये निमोनिया असेल तर त्याच्यावरती अँटीबायोटिक देतात, बरोबर. मग जर इंजेक्शन्स आपण सगळं बघितलं तर ते इंजेक्शनचा खर्च, आणखीन हा खर्च जो असेल तो 2 ते 4,000च्या वरती जाऊ शकत नाही. 14 दिवसाचं बोलतो मी. मग तुम्ही चार्ज कसले लावतात? सरकार, महानगरपालिका ह्याच्यावर कारवाई कधी करणार? काल मी जे आता बोललो तुम्हाला, ते बिल मी पाठवलं वॉर्ड ऑफिसरला, DMCना पाठवलं. ते बोलले आम्ही याच्यावरती बघतो, इन्व्हेस्टिगेशन करतो. पण रोज इन्व्हेस्टिगेशन करतो, कारवाई कधी करणार? माझं सरकारला कारवाईसाठी काय नियम का नाही निघत की FIR झाली पाहिजे लगेच कोणामध्ये? नियम निघाला आहे, मग कारवाई करणार कोण? सरकारचं काम आहे, महानगरपालिकेचं काम आहे. आणि त्यांनी कारवाई नाही केली तर मला वाटतं अशा वॉर्ड ऑफिसरवरती कारवाई झाली पाहिजे की तुम्ही कामामध्ये चुकारपणा करतायत. तुमच्या बोरलीतल्या, मी फक्त आता बोरली आणि उत्तर मुंबईचं बोललो ना, तर बोरलीमध्ये जवळजवळ 8-10 हॉस्पिटल चांगले मोठे मोठे आहेत. या परिस्थितीमध्ये वॉर्ड ऑफिसर करतात काय? सरकारने 21 मे नंतरचे प्रत्येक बिलाचं ऑडिट घेतलं पाहिजे. हॉस्पिटलचे सर्व बिलं ऑडिट केली पाहिजेत. जेवढे पेशंट ॲडमिट झालेत त्यांना कॉल करून त्यांच्याकडे बिल्स मागवले पाहिजेत. माझ्याकडे समजा FXमध्ये आपण भांडायला गेलो तर 1 किंवा 2 तक्रारी रोजच्या येतात. 28 जणं, त्यांच्याकडे 30 बेड आहेत. 28 जणांची बिलं आपल्याकडे येत नाही आहेत. त्यांना त्या लोकांनी कापलंच असणार. ह्याच्यावरती उपाय कोणाकडे आहेत, उपचार कोणाकडे आहेत आणि उत्तर कोणाकडे आहे? सगळे आपापल्या मस्तीमध्ये बसलेले आहेत. आजच्या वेळेस असं माणसांची परिस्थिती झाली आहे की कोणाला त्रास झाला तर त्यांना माहिती आहे बिलिंग करायचं, आम्हाला जायचं आहे, कोविड चाललं आहे, कोण जात नाही कोणाकडे बोलायला, कोण जास्त करून कोणाला बसवत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना माहिती आहे की मनसेनी हे आवाहन केलं आहे किंवा एक स्टेप घेतलेला आहे की कोणालाही त्रास झाला तर आमच्याकडे या. तर चारकोपमध्ये सुद्धा असे खूप घटना घडली आहे, जेव्हा मनसेकडेच आपल्या चारकोप विधानसभामध्ये सुद्धा ही गोष्ट आली आणि मग मनसेनी एक साथ देऊन त्यांची बिलिंग कमी केले. डेड बॉडी संगती झालेली आहे, बिलिंग कमी केलेत. मग हे मनसे जे हे काम करते दुसरे का नाही करू शकत? माझं तेच म्हणणं आहे ना, दुसऱ्या पक्षामध्ये त्याला मनसेकडे एकच नगरसेवक आहे जो सांताक्रूजला आहे, आमचे तुरडे साहेब, आणि एकच आमदार आहे आमचा राजूदादा पाटील. हां, जर महाराष्ट्रामध्ये एवढे नगरसेवक, एवढे आमदार जर आहेत, मग ते काय करतात? सेना सत्तेमध्ये आहे, काँग्रेस सत्तेमध्ये आहे, राष्ट्रवादी सत्तेमध्ये आहे, विरोधकामध्ये भाजप आहे. बोरलीमध्ये 6 नगरसेवक भाजपचे, आमदार भाजपचा, खासदार भाजपचा. चारकोपला नगरसेवक भाजपचे, आमदार भाजपचा. दहिसर विधानसभा आमदार भाजपचा, नगरसेवक सेना भाजप. मागाटणे विधानसभेमध्ये आमदार सेनेचा आणि 6-7 नगरसेवक सेनेचे. मालाड विधानसभेमध्ये पण काँग्रेसचा आमदार आणि भाजप आणि संमिश्र नगरसेवक आहेत. कांदिवली पूर्व अतुल भातखळकर. म्हणजे सर्व ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधकच सत्तेवरती आहेत. मग झोपलेत का हे? आणि जनता, मी तर बोलतो जनता झोपली आहे. जनतेने आवाज उचलला पाहिजे की मी तुला मत दिलेलं आहे, तू नगरसेवक आहेस ना, तू माझ्याकडे मत मागायला आला होता हात पसरून, ते मी तुला मत दिलं, मग आता तू कुठे आहेस? आमदार आहेत तुम्ही, 4 महिने झाले, तुम्ही आमदार कुठे आहात? आमचे जे प्रश्न आहेत ते कधी मांडणार तुम्ही? फक्त येऊन काहीतरी छोटंसं वाटप करून जात आहेत, दाखवत आहेत, फोटो काढतात, रिबीन कापली, फोटो काढले, निघून गेले. त्याला मी म्हणून जनतेवरती नेहमी हे आरोप करतो की आपण बोलतो की जनता समजदार आहे, काय समझदार वोटर्स, जागृत हो जाइए, वोट कीजिए, आपण जेव्हा स्लोगन्स जेव्हा असतात तेव्हा मी बोलतो की जनता आणि वोटर हा सुशिक्षित आहे पण समजदार नाही आहे.
मी वोट जनता परेशान आहे आजच्या टर्ममध्ये असं आहे. परेशान का झाली आहे? तुम्हीच वोट दिलं ना, नगरसेवक आमदार खासदार तुम्हीच जिंकून दिले ना. मग सत्ताधारी असो की विरोधक असो, तुम्ही दिलेल्या मताच्या ह्यानी हे जिंकले आणि तुमच्याकडे बघत नाही आहेत. एक जे सुशिक्षित आणि पैसेवाला वर्ग आहे तो एक विचार करतो की नाही मी मोदीजींकडे बघतो आणि मी मत देतो. मग ते नगरसेवकला पण तेच बघून मत देतो. आणि झोपडपट्टी किंवा ज्या स्लममधले जे वोटर्स आहेत ते 1000 रुपये 500 रुपये किंवा चिकन मटन दारू जे पण प्रचलित ज्या गोष्टी आहेत ते बघून मतं देतात. मग जर असं चाललं असेल, आज तुमचे 1000 रुपये तुमच्या कामाला येतात का हो? काही मोठ्या सोसायटीज आहेत, म्हणजे मी इलेक्शन लढलो आहे, तुम्ही बघितलं आहे, मोठ्या सोसायटीज ज्या आहेत त्या सोसायटीमध्ये लाद्या टाकत आहेत, पाण्याची लाईन टाकून घेतात, बोरिंग टाकत आहे. म्हणजे त्या 1000 रुपये घेणारा तो झोपडपट्टीतला माणूस असेल किंवा ह्या मोठ्या सोसायटी असतील त्या एकाच लेवलला आल्या ना. बोरिंगचा खर्च किती येतो? ₹1,00,000 ₹2,00,000. तुमच्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट्स किती असतात? 200 300 500. मग ₹2,00,000 500मध्ये डिवाईड करा, किती रुपये झाले? हे तुम्ही पण त्याच लेवलला आले. मी एव्हरशाहीर असेल किंवा ज्या ठाकूर विलेजमधल्या सोसायट्या विधानसभा लढताना त्या अक्षरशः आमदार आम्हाला भेटत नाही आहे, आमदारांनी आम्हाला हडतूड केलं, तरीही 1000 मतातली 500 वोटिंग होते, त्यातले 450 मतं ही आमदाराला पडली. हाय सोसायटीज त्या कसं आहे, BJP आणि सेना तेव्हा युती होती त्याच्यामुळे आम्ही दिली मतं. अरे पण तुमच्याकडे तो आलाच नाही आहे, तुम्ही मोहम करतायत, तुम्ही आरोप करतायत आणि तरीही तुम्ही त्यांना मत देत आहेत. मग आज जेव्हा बिलांचा प्रश्न येतो, आज जेव्हा आपल्याला सुविधा मिळालेल्या नाही आहेत, 40 वर्ष महानगरपालिकेमध्ये सेना BJP सत्ता आहे, एकही ह्या साईडचं मोठं हॉस्पिटल इथे अजूनपर्यंत कोविड सेंटर चेक करायला कोविडचं वेगळं काही सेंटर उघडलं आहे? नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, एक तरी चेकिंगला सेंटर उघडलं आहे का? आपल्याला महानगरपालिकेलाच जायला लागतं आणि तिकडे गेल्यानंतर पण आज शताब्दीमध्ये प्रायव्हेटवाले बसलेले आहेत चेकिंग करायला. परिस्थिती काय वाईट आहे. उत्तर कोणाकडे आहे का? जनता फक्त बोलते की हे चुकीचं झालं आहे, चुकीचं आहे. वोटिंग तुम्ही करताय ना, नंतर बोला की आम्ही बहिष्कार टाकतो वोटिंगवर. आता जनतेला जे त्रास होते जेव्हा येतात BMC वाले घेऊन जायला क्वारंटाईन सेंटरला, तर जनता आता जात नाही त्यांच्यासोबत, तर त्यांना सोडून टाकतात BMCचे कर्मचारी आणि जे येतात फक्त त्यांना नेतात. तेच सांगतो ना, ह्यांना स्वतःला कळत नाही आहे. महानगरपालिका असेल, सरकार असेल, ह्यांना स्वतःला कळत नाही काय चाललं आहे ते, ह्याच्यात कसं काम केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. भांडले तिकडे रस्त्यावरती भांडणं झाली तर त्यांना घेऊन जात नाही आहेत. आणि जे येतात प्रेमाने, ज्यांना बिचारे साधे असतात ते बोलतात जाऊ ठीक आहे आम्ही येतो, त्यांना घेऊन जात आहेत. मग काय चाललं आहे तुम्ही विचार करा. काय करायचं? म्हणजे जर तुमच्याकडे प्रायव्हेट टॉयलेट्स आहेत, तुमच्या घरात जर पर्सनल टॉयलेट्स आहेत, तर BMC तुम्हाला घरामध्ये ठेवायला तयार आहे. सार्वजनिक शौचालय असतील, समजा एक 50 रूमची चाळ असेल आणि त्याच्यामध्ये 4 शौचालय असतील, तर तिकडे त्रास वाढू शकतो. एखादा पेशंट पॉझिटिव्ह आला आणि त्याच्या परिवार आणखीन त्याच्या आजूबाजूवाले जर त्याच्यामध्ये रेग्युलर जात असतील त्या टॉयलेटमध्ये, तर त्रास वाढू शकतो. तर तिकडे सहकार्य जनतेने पण केलं पाहिजे. कारण की जर ते तसं झालं तर जे सार्वजनिक शौचालयातनं मेन सकाळ संध्याकाळ 2-3 टाईम जेव्हा हात टच होईल तिकडे, तर प्रादुर्भाव वाढू शकतो. म्हणजे हे आपल्याला समजलं पाहिजे ह्या गोष्टी. महाराष्ट्र टॉपवर चालली आहे. महाराष्ट्र सोडा हो, देश आपला 3ऱ्या नंबरला आला. म्हणजे इटलीची लोकसंख्या 6 करोड आहे आणि महाराष्ट्राची संख्या 11 ते 13 करोड आहे. म्हणजे महाराष्ट्र तर मुंबई जी आहे, राजसाहेब नेहमी बोलतात की फुगा फुटायला आलेला आहे, एवढी गर्दी झालेली आहे, एवढं पब्लिक जे येतं आहे, जनता बाहेरनं जी येते, लोंढे येत आहेत, ते थांबणं गरजेचं होतं, पण नाही थांबवलं. आज इथून UP बिहारपर्यंत लोक गेली आणि परतही आली आणि अजूनही मुंबईकर कोकणात जाऊ शकला नाही आहे, पश्चिम महाराष्ट्रात जाऊ शकला नाही. म्हणजे महाराष्ट्राला सगळे लॉकडाऊनचे नियम लागू झाले, पण लोक जी गेली आणि आली त्यांना नियम लागू न झाले. चांगली गोष्ट ते घरी गेले, त्यांना घरचा सहकार्य मिळालं, घरात जायला मिळालं. पण मग मुंबईकर का नाही आपल्या कोकणातल्या गावी जाऊ शकला? पश्चिम महाराष्ट्राला जो आपला मुंबईकर आहे, चाकरमानी आहे, तो का नाही आपल्या घरी जाऊ शकला? हे प्रश्न मोठे आहेत. म्हणजे आपण जर विचार केला तर हे सरकार सबसेल फेल झालेलं आहे. सरकार असेल, विरोधक असतील, तर फडणवीस बघा ना कोणते विषय घेऊन आपसात राजकारणामध्ये बिझी आहेत. फक्त ते राज्यपाल बसले त्यांच्यासाठी, कधी उठले की चालले आपले राज्यपाल. म्हणजे ह्या 40-50 वर्षामध्ये या 1-2 वर्षातले राज्यपालांची प्रतिमा ही मुंबईकरांना आणि महाराष्ट्राला कळली की राज्यपाल काय असतो. यापूर्वी राज्यपालाकडे कोणच जात नव्हतं. म्हणजे सरकार पण तसंच चाललं आहे, त्यांना काय करायचं कळत नाही आहे आणि विरोधक पण तेच करतात. आणि मनसे हे केले की हे लोकांचं कसं आहे
की हे लोक उगाच काहीतरी विषय उचलतात. मग तोच तो प्रश्न आहे. मनसे जेव्हा काम करते मग मनसे निवडून सुद्धा येत नाही, पण निवडून नाही आल्यावर पण मनसे काम करत असते. तर ह्याचा काय? मला राजसाहेबांची शिकवण आहे, मुंबईत महाराष्ट्रात जर कोणाला त्रास झाला तर अन्याय दिसला तर तिथे लात मारा. हे हॉस्पिटलचे विषय, ते डॉक्टर्स आहेत, तर ह्यांना लात मारून चालणार नाही. आज आपण डॉक्टर्सना देवदूत समजतो, म्हणजे त्यांच्यामुळे आपला जीव वाचतोय. औषध आलं नाही आहे पण टायमावरती त्यांच्याकडे आपल्या ट्रीटमेंट गरजेची आहे. जेव्हा आजारपण येतं, माणूस फ्रस्ट्रेट होतो, घरातले घाबरलेले असतात, धावपळ करतात, महानगरपालिकेत जागा नाही आहे, मग अशा वेळी जायचं कुठे? तर बाजूला एखादं प्रायव्हेट हॉस्पिटल असतं, माणूस तिथे पोचतो आहे. इमर्जन्सीत करू काय तर मी तिकडे जातो. माझ्याकडे एक उदाहरण आहे. एक व्यक्ती कस्तुरबाला ॲम्ब्युलन्स घेऊन चालला होता, ॲम्ब्युलन्सचा नंबर मीच दिला, ते चालले होते आणि त्रास झाला रेस्पिरेशनचा, श्वास घ्यायला त्रास झाला. अचानक त्यांनी अंबानीला वळवली अंधेरीतनं, की एकदम इमर्जन्सी झाली, सिरियस झाले, अंबानीत गेले. मी काय बोललो, जागेवरती जो हॉस्पिटल मिळतो आहे, जिथे ट्रीटमेंट मिळते तिकडे ॲडमिट करतात. अंबानीत ॲडमिट केल्यानंतर 2 दिवसांनी मला त्याचा फोन आला की अंबानीमध्ये नयनजी मी ॲडमिट केलेलं आहे आणि मला आता 2 दिवसाचं बिल एवढं आलेलं आहे. अरे तू कस्तुरबा चालला होता, तो त्रास झाला म्हणून मला अंबानी जायला लागलं. एक उदाहरण देईल तुम्हाला. म्हणजे जर मी 3 नंबरला राहतो आहे तर शताब्दी कांदुली किंवा भगवती दहिसर जायचं असेल, त्याच्यापेक्षा जवळ कोणतं पहिला मिळालं तर मी पहिला तिकडे जातो आहे. आणि तिकडचं मग जवळचं हॉस्पिटल जे प्रायव्हेट आहे, मग अशा टायमाला एक गिराईक आलं असं ट्रीट करत आहेत आणि त्याला कसं कापायचं, त्याला कसल्या गोष्टींना चार्ज लावायचे. आता त्यांनी पहिला 30-30 हजार रुपये बेडचा चार्ज लागायचा, 30,000 बेडचा चार्ज, जवळजवळ 50-60 हजार रुपये रोजचा खर्च यायचा. आता तो खर्च त्यांनी बेडचा चार्जेस नियमाप्रमाणे लावतात, मग बाकीच्या गोष्टी एक्सक्लूड करतात. पण त्याही आता जसं तुम्ही सांगितलं ॲम्ब्युलन्स, एक ॲम्ब्युलन्सचा पण मोठा रोल आहे आजच्या टाईममध्ये. ॲम्ब्युलन्स जिथे 1,500-2 हजार रुपये घ्यायची, कांदिवली टू बोरिवली तुम्ही बोला, आजच्या टाईममध्ये ॲम्ब्युलन्स 10,000, 12,000, 15,000, 20,000 घेते. त्याच्यासाठी मी काय बोलतोय की मजबुरी झाली आहे माणसांना, म्हणजे माणसांनी असं त्रास बोलतोय की हे आता कमर्शियली गिराईक येतं आहे तर कापा. माणसाला आजार काय आहे, त्यांना त्रास काय होतो आहे, हा विषय बाजूला राहिला. फक्त ह्यांना आता हे माझ्याकडे एक बिल आहे, एका पेशंटने मला बिल पाठवलं आहे. बिलमध्ये पेनाने लिहून बिल पाठवलं आहे, पेनाने. पहिला बोल बिल हे बघा किती फिगर आहे, 4,14,000, 2,14,000 भरले, 2 लाख बाकी आहेत, बॅलन्स आहे, असं पेनाने लिहून बिल पाठवलं आहे. त्यांना माहिती आहे की पेनाने लिहिल्यावरती हे मी डिनाय करू शकतो, पैसे भरा मग मी बिल देईन. एकदा माणसाने पैसे भरले की ते परत मिळत नाही. जोपर्यंत बिल हातात आल्यानंतर आपण भांडतो, नियम दाखवले की ते लोक बरोबर हे करतात, पण जर पैसे दिले की मग ते पैसे परत मिळत नाहीत, म्हणून ते पेनाने दिलेले आहे. असे कुठले हॉस्पिटल्स आहेत जे तुम्हाला वाटते की आता पण जास्त चार्ज करतायत किंवा ऐकत नाही आहेत? सर्वच हॉस्पिटल, मी काय बोलू, सर्वच हॉस्पिटल, धनश्री हॉस्पिटल, बोरिवली नाटकवाला लेन, ॲपेक्स हॉस्पिटल, बाबई असेल किंवा चंदावरकर असेल किंवा बोरली पूर्वेला आहे, नंतर युनायटेड असेल किंवा फिनिक्स असेल, मंगलमूर्तीसारखं छोटं मंगलमूर्तीचं हॉस्पिटल, झेनिथ, लाईफलाईन, नंतर बालाजी, संजीवनी हॉस्पिटल मालाड पूर्वेला, सर्वच हॉस्पिटल धंदा उघडून बसलेले आहेत. सर्वच हॉस्पिटल म्हणजे त्यांना माणूस मरतोय की जगतोय त्याच्याशी त्यांना काय पडलेलं नाही आहे. आज आला आहे ना, तर मी आज माझं दुकान चालवतो आहे. माझ्या मते ह्या 3 ते 4 महिन्यामध्ये या हॉस्पिटल्सवाल्यांनी आपल्या आयुष्याचं इन्कम करून घेतलेलं आहे. धनश्रीचा फेसबुक लाईव्ह माझा आहे. धनश्रीच्या फेसबुक लाईव्हमध्ये ती डॉक्टर, एक RMO डॉक्टर आहे, ओनर नव्हते तिथे, ओनर व्यवस्थित चांगल्या पद्धतीने बोलले. RMOंचा 2 जेंट्स RMO आणि एक लेडीज RMO, त्यांचा ॲटिट्यूड असा होता ना, हमको मोसी लाके दो, मोसी 30,000 पगार लेती आहे. कोणत्या मावशीला तुम्ही 30,000 पगार देतात? जी मावशी 8,000 काम करते, हे लोक बोलतात ती 30,000 घेते. डॉक्टर्स जो 80,000 लेते ते वो 2-3 लाख रुपये डॉक्टर चार्ज करे. तूच डॉक्टर्स आहे ना, आणि तूच चार्ज करते 2-3 लाख रुपये. म्हणजे तू स्वतःच तिथे फसवते आणि आम्हाला सांगते की आमचा खर्च वाढला आहे. म्हणजे कोरोना काल एक व्यवहार झालाय मुंबईमध्ये, हे बोलू शकतो. म्हणजे आपण डॉक्टरला देवदूत समजतो, हे लोक 2-3 लाख रुपये जर पगार घेत असतील, 3 पट पगार घेत असतील, तर तुम्ही विचार करा ना, तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालून काम करतायत, खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे ऋणी आहेत जनता, मुंबईकर, महाराष्ट्र किंवा देश किंवा जगातले सर्व डॉक्टर्सबद्दल मी बोलीन की त्यांच्याबद्दल जनता ऋणी आहे. पण जर असे जर कसाई बसले असतील, ज्यांना जनतेचा आजारपण, त्यांचे इमोशन्स, म्हणजे पेशंट ॲडमिट आहे आणि पेशंटचे रिलेटिव्ह तिथे कोमामध्ये गेलेत, आता पैसे कुठनं आणून? एकदा ते क्वारंटाईन झालेले असतात, पेशंटला ॲडमिट केल्यावरती घरातल्या लोकांना क्वारंटाईन करतात आणि हे लोक मागे लागतात की पैसे भरा, पैसे भरा. माझ्याकडे आता झेनिथचा विषय आहे, पेशंट ॲडमिट आहे, 6.5 लाखाचं बिल दिलेलं आहे, 4 लाख भरलेत, म्हणजे ते पण रोजच्या रोज फोन करून, आणि धमकवतात कसे
की पैसा नहीं दोगे तो ट्रीटमेंट बंद करेंगे. काय चाललं आहे? पैसे नाही दिले तर ट्रीटमेंट बंद करा. म्हणजे तुम्हाला काय पडली, कशाबद्दल काय पडलेली? काहीच नाही ना तुम्हाला जनतेशी काहीच नाही पडलेली आहे. म्हणजे एखादा जर समाजसेवी डॉक्टर असेल तर तो खिशातले पैसे टाकून पण खर्च करतो, ट्रीटमेंट करतो आहे. आमच्याकडे डॉक्टर नितीन पवार काजूपाड्यामध्ये आहेत. ते पहिल्या दिवसापासून अजूनपर्यंत त्यांनी हॉस्पिटल बंद नव्हतं केलं, डिस्पेन्सरी त्यांची. फक्त 100 रुपये घेऊन रोज ते लोक ते चेकिंग करत बसत होते. अशी माणसं आहेत मुंबईमध्ये. जिथे बाकीचे जे प्रायव्हेट आणि डिस्पेन्सरी जे आहेत 400 रुपये घेत आहेत, 500 घेत आहेत, तसा अशी व्यक्ती जी आहे जी 100 रुपये ट्रीटमेंट, त्यांना पण बंद करायला लावलं होतं पोलिसांनी. आता जे तुम्ही बोलले तर त्यामधनं एक प्रशांत गायकवाडनी सांगितलंय की जे तुम्ही नीड ऑडिटची जी गोष्ट केली होती त्यासाठी तुम्हाला जे आहे किती तुम्ही लढाई लढणार आहे का, की त्यांनी सांगितलं की ऑडिट आता हवे आहे. आज जे तुम्ही प्रश्न नाही, ऑडिट मी पहिल्यापासून मागतोय. एखादा पेशंट जर बिलच्या बाबतीत आरडाओरडा करतो आहे, त्यांच्यासाठी आम्ही जाऊन आरडाओरडा करतोय. म्हणजे खासदारांची एक स्टेटमेंट आहे की लोक बुमवाम करतात बिलासाठी, तर मी बुमवाम करतोय आणि मी बुमवाम करणार. कारण जर एखाद्या पेशंटला जास्त बिल येत असेल तर तो माणूस ते भरणार नाही. त्यांचं म्हणणं होतं एका पोयसर जिमखानाच्या एका मिटिंगमध्ये जे पावनधाम बनवलं आहे त्या बाबतीत त्यांचं म्हणणं होतं. खरंच पावनधाम चांगलं बनलं आहे. जैन समाजाचं मी आभार मानतो की तुम्ही जनतेसाठी 1000 रुपयात ट्रीटमेंट देत आहेत आणि जैन समाजासाठी 1000 रुपये आणि बाकीच्या लोकांसाठी 5000 रुपये, तरीही चांगलं आहे. दुजाभाव झाला नाही पाहिजे, पण आजच्या तारखेत 5000 रुपये म्हणजे चांगली गोष्ट आहे की मला 5000 चांगली ट्रीटमेंट मिळते, जेवण खावण मिळते, सगळं मिळते. जर 5000च्या हिशोबाने आपण 9 दिवसाचा किंवा 14 दिवसाचा पिरियड जर असेल क्वारंटाईन किंवा एक असिम्प्टमॅटिक कोविड पेशंटचा, तर किती होणार आहे? 60-70 हजार रुपये होणार. तर मला अफोर्डेबल आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की 8 ते 9 हजार खर्च एका बेडवरती एका पेशंटला रोजचा येतो आहे, तर लोक बोवाम का करतात? मी मान्य करतो 8-9 हजार पेशंटला खर्च येतो रोजचा. त्यांचं म्हणणं मी एका अर्थी मान्य करतो. 9,000 रुपये व्हेंटिलेटरचा बेडचा खर्च आहे, तर 9,000 रुपयाचा खर्च येत असेल तर मग माझं बिल किती आलं पाहिजे 14 दिवसाचं? 1,26,000. मग माझं बिल 4 लाख आणि 5 लाख येतं आहे. मग तुम्ही काय करताय? तुमच्या खासदारकीच्या उत्तर मुंबई लोकसभा संघामध्ये किती हॉस्पिटल आहेत? मालाडपासून तर दहिसरपर्यंत किती हॉस्पिटल आहेत? तुम्ही त्याच्यावरती तुमची प्रतिक्रिया कधी दिली का? तुम्ही एखाद्या हॉस्पिटलला गेले का बघायला की काय चाललं आहे हे? नगरसेवक तुमचे आहेत, आमदार तुमचे आहेत, तुम्ही जाऊन त्यांना तरी सांगितलं का जाऊन चेक करा म्हणून? काय महानगरपालिका यावर कारवाई करते आहे. मी ऑडिटची जी मागणी केलेली आहे ती महानगरपालिका ऑडिट करणार आहे. त्यांचा MOH असतील ते ह्याच्यावर पाहणी करणार, त्यांचा एक स्टाफ येऊन तिकडे लक्ष देणार काय चाललं आहे, त्यांचे बिल्स घेणं. पण ती ऑडिटची मागणी ही पहिल्या दिवसापासून आहे. जेव्हा तुम्ही नियम बनवला त्याच्यावरती कंट्रोल बोर्ड असतं आणि महानगरपालिका ह्याच्यावरती कंट्रोल बोर्ड आहे. कारवाई करण्याचे अधिकार महानगरपालिकेचे आहेत. मग 40-50 दिवस का लागतात महानगरपालिकेला कारवाई करायला? ऑडिट जे विषय आहे ना, ऑडिट करणं गरजेचं आहे. आणि ज्यांना मी आवाहन करीन जनतेला, ज्यांनी बिलं भरलेली आहेत त्या सर्वांनी महानगरपालिकेच्या 1916 नंबरवर तक्रार टाका. आणि ही तक्रार टाकल्यावरती मध्ये महानगरपालिकेने सांगितलं होतं की 135 तक्रारी आल्या आणि आम्ही 23 लाखाचं बिल कमी केलं. ही महानगरपालिकेने आकडा दिलेला आहे. आज नानावटीमध्ये आमच्या संदीप देशपांडे यांनी भांडून बिल कमी करायला लावलं आणि ती तक्रार दिली होती, त्या तक्रारीवरती केस दाखल झालेली आहे. तशीच काल मी धनश्री आणि अपेक्षाबद्दल मी तक्रार दिलेल्या आहेत ऑलरेडी. केस कधी दाखल करतील, आपण बोर्लीतले वॉर्ड ऑफिसर कधी जागे होतील ते बघूया. पण मी BMC महानगरपालिकेला सांगेन की ह्या सर्व गोष्टींचं ऑडिट पहिल्या दिवसापासून झालं पाहिजे. ज्यांची बिलं तिथे आहेत, जे ॲडमिट होते आणि पूर्वी होऊन गेलेत, त्यांच्याकडनं एक्स्ट्रा चार्ज केलेले आहेत 4 लाख, 5 लाख, 3 लाख, 2.5 लाख सगळे बिल्स चेक करून की हे नियमाप्रमाणे नाही आहे, तर हे एवढे पैसे परत दिले पाहिजे. जनतेला ह्या परिस्थितीमध्ये, ह्या वाईट परिस्थितीमध्ये त्रास देऊ नका. खायचे वांदे आहेत, घरात जेवण मिळत नाही आहे, लाईट बिल भरायला त्रास होतो आहे आणि तुम्ही 1.5 लाख, 2 लाख, 3 लाख, हे 1.5 लाख पण आम्हाला भरायला त्रास आहे असं जनताचं म्हणणं आहे. आणि अशा ज्या गोष्टी होतील तिकडे मनसे खंबीरपणे उभी राहणार. मी नेहमी बोलतो, मतं देताना तुम्ही फक्त एक राजकारण, आणखीन एक राजकीय पक्ष, हे साहेब, शेठ असं बघून मतं देतात, पण रस्त्यावर तुमच्यासाठी कोण उतरतं हे बघत नाहीत तुम्ही. पूर्वी मतं देताना एक नगरसेवक 4-4 टर्म निवडून यायचा का? कारण की तो रस्त्यावर लोकांच्या समोर असायचा. आता नगरसेवक दिसत नाही तरी तुम्ही मत देत आहेत.
आमदार तर माहितीच नाही कोण आहे, कुठून आले, तर वरळीतनं आले इथे, वरळी शिवडी कुठून तरी आले इथे आणि त्यांना तुम्ही मत दिलं. मी म्हणून बोरलीतल्या जनतेला आव्हान करतो की तुम्ही समजदार आहात का मला माहीत नाही, तुम्ही मत का देत आहेत हे तुम्ही विचार करा. फक्त भाजप आणि मोदीजी म्हणून मत द्यायचं, विचार करा तुम्ही मत देताना. हे सगळे विषय असे आहेत, तुम्ही विचार करा. बोला. जे तुम्ही आता हे इतके जो कामं केली आहे 3-4 महिन्यापासून लॉकडाऊनपासून, एक रफ आकडा किती अमाऊंटपर्यंतचा फायदा जनतेला दिला आहे मनसे तक? मी आकडा मी सांगू शकत नाही आणि सांगणार पण नाही. मोठेपणा अतिशयोक्ती करायची नाही. कालचं आणि आजचं उदाहरण देतो. त्याला 1,46,000चं बिल आहे ॲपेक्समध्ये आणि आई आणि मुलगा दोघंही ॲडमिट आहेत. त्याला मी नियम समजवले, 7 दिवस झाले होते त्याला मी नियम समजवले, GRची कॉपी पाठवली, मला जायचीही गरज लागली नाही. त्याप्रमाणे तो भांडला की हे चुकीचं म्हणजे तू भांड बिंदास, तू त्यांच्याशी आर्ग्युमेंट कर, काही झालं तर मी येऊन उभा राहील. तुझं बिल आहे, हा नियम आहे, तुम्ही मला काय बिल लावलं आहे. 1,45,000 चे 25,000 काहीतरी कमी केले. म्हणजे जेव्हा माणूस बोलतो आहे तेव्हा बिल कमी करत आहे. त्या व्यक्तीला 25,000 पण मोठी गोष्ट झाली. धन्यवादचा मेसेज आला आहे, तुमचं सहकार्य मिळाल्याबद्दल धन्यवाद. म्हणजे जायची गरज आता लागतही नाही आहे. तुम्हाला अवेअरनेस जनतेला होणं गरजेचं आहे. तुम्हाला अवेअर होणं, मी का एवढं बिल का देऊ, बिलात काय दिलेलं आहे, बिलात काय दिलं आहे, हे सगळ्या गोष्टी चेक करणं गरजेचं आहे. हॉस्पिटलच्या बाहेर आम्ही बोर्ड लावलेत की ह्याप्रमाणे बिल चार्ज झालं पाहिजे. ते बोर्ड बघा, त्याच्यावरती सरकारचं नोटिफिकेशन आहे, ते बघा. नाही असेल तर माझा नंबर सर्व ठिकाणी आहे. फेसबुकवर आहे माझा नंबर, गुगल सर्च केलं तरी माझा नंबर मिळणार आहे. तुम्हाला त्रास झाला 100% मी आणि माझे सर्व पदाधिकारी, माझ्या टीमवरती, माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती, राजसाहेबांवरती अभिमान आहे. कारण की मनसेचे सर्व विभागाध्यक्ष दिनेश साळवी, हेमंत कांबळे, प्रसाद कुलाबकर, सुशांत माळवदे, विलास मोरे, राजेश शेरुणकर, सर्व विभाग रस्त्यावर मला अभिमान आहे. राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक जिथे आवाज मिळेल तिथे जाऊन पोचतो आहे. जनता फक्त तुम्ही समजदार झालं पाहिजे. बिल काय आहे, बिलामध्ये काय दिलेलं आहे, चार्जेस काय आहेत. मेडिकल आता ते पळवाट काढतात, मेडिकल चार्जेस, आणि टायमावरती तुम्हाला हे मेडिसिन घेऊन या. का घेऊन या, कशाला घेऊन या, त्याला 40 आपल्याला घाबरवतात आणि त्या पॅन्डेमिक सिच्युएशनचा, भीतीचा हे लोक फायदा घेत आहेत. भीती दाखवून हे लोक आपल्याकडे पैसे काढत आहेत. माझा आरोप आहे सर. एक प्रश्न, भीती आता इथे हॉस्पिटलची झाली भीती, आजच्या वेळेस दुसरी एक भीती जी आहे ती लाईट बिल आता कापायला कधीही येऊ शकतात. असं बोलतात की आता 3 महिने झाले तर तुम्ही इन्स्टॉलमेंट बांधून घ्या. तुम्हाला एक उदाहरण दिलं, 2% पूर्ण लाईट बिल भरला तर 2%चा डिस्काउंट भेटेल. म्हणजे ज्यांचे लाईट बिल 20,000 आले 2%चा डिस्काउंट भेटणार, पण 3 टाइम्स एक्स्ट्रा लागून आले लाईट बिल, त्याला 2%चा डिस्काउंट. आणि अशी एक भीती आहे की रिलायन्सवाले, टाटावाले कोण आले आणि कधी आमचा लाईट बिल कापला तर त्यासाठी राजसाहेबांनी सांगितलं की तुम्ही कोणालाही लाईट बिल कापायला देऊन, म्हणजे लाईटने मीटर काढायला देऊ नका. तर त्यासाठी तुम्ही काय सांगा? आत्ता आम्ही टाटा इलेक्ट्रिसिटीला जाऊन आलो, तिथेही ही चर्चा झाली. त्यांच्या कमर्शियल कोणतरी एक बसल्या होत्या मॅडम, त्यांच्याशी हीच चर्चा झाली. त्यांनी कसं आहे, हे अदानी, टाटा किंवा मी बरोबर दिलं आहे, आम्ही कमी करू शकत नाही असं गोल फिरून सांगतात आणि पाठवून देतो परत. मी एवढं सांगेन, 1,000 रुपयाचं बिल मला यायचं, 800 ते 1,000 रुपयाचं बिल यायचं. त्यांचं म्हणणं आहे घरी बसले सगळे लॉकडाऊनमुळे म्हणून आम्ही बिल तुमचं टिप्पट चौपट मीटर रिडिंगप्रमाणे आलं आहे. ते मीटर रिडिंग पण ॲक्च्युअल दाखवत आहेत. पण मी जर आता माझ्या घरी जर 4 LED ट्यूबलाईट लागत आहेत, नंतर एक पंखा लागतो आहे, 300 फूटची रूम असेल SRAची, किंवा झोपडपट्टीची 200 फूटची रूम असेल, किंवा मध्यमवर्गीयांचा 1 रूम किचन 2 रूम किचनचा फ्लॅट असेल, मला वाटत नाही कोणाच्या घरी AC लागतो. मी एक हाय सोसायटीच्या गोष्टी करतो की 3 बेडरूम 3 AC. आता त्या मॅडम तर बोलल्या की घरी असल्यामुळे सगळ्यांनी मोबाईल पण घरीच चार्ज केले, ते बाहेर चार्ज करायचे. कोण बाहेर चार्ज करत नाही. मोबाईल रात्री चार्जिंगला लावतात, लॅपटॉप रात्री चार्जिंग लावतात, फुल चार्ज झाला की घरातनं बाहेर निघतात. ते काहीही एक्सप्लेनेशन आम्हाला देऊ नका. हे जे तुम्ही एक्सप्लेनेशन देतात, घरी बसले म्हणून वाढलं, 1 रूम किचनमध्ये घरी एक तरी बाई राहते की नाही आमची, एखादी आई असेल, आजी असेल, ती घरात असते की नाही. चाळीमध्ये घरातलं घर कधी लॉक होतच नाही, आणि चाळीमध्ये काय 3 TV लागत नाहीत, एकच TV लागतो. AC पंखा 4-5 लागले नसतात त्यांच्याकडे, एकच पंखा लागतो. साईड AC लावायला गरजच लागत नाही, कौलं आणि पत्रे असतात, त्याच्यात AC नाही लागत. तुमचं स्पष्टीकरण ऊर्जा मंत्र्यांचं असून द्या किंवा टाटा आणि अदानीचं स्पष्टीकरण असून द्या, मी मानत नाही आणि जनता पण मानत नाही स्पष्टीकरण. पण
तुम्ही जे बिल 1000चे 4000 केले ते रेक्टिफाय करणं गरजेचं आहे, त्यात दुरुस्ती करणं गरजेचं आहे. ती दुरुस्ती करून मला 20 ते 25% बिल जास्त आलं तर मी समजू शकतो. 1000चे 1200 झाले, 1500 झाले. हां, घरी बसलो होतो, जे 9 तास बाहेर कामावर जायची माणसं, कॉलेजला मुलगा जायचा, तो घरात बसला आणि पंखा कंटिन्यू चालला, पंखा आणखी लाईट कंटिन्यू चालली, समजू शकतो मी. पण जर तुम्ही मला 1000चे 4000 द्याल तर मी ही गोष्ट मानत नाही. परत स्लॅब वाढवतात आणि युनिटचा रेट वाढलेला असतो. खूप गोष्टी आहेत, पण ते आपल्याला गोल गोल फिरवून परत पाठवता आहेत. आम्ही लाटामध्ये आता सांगून आलो, आंदोलनं करायला भाग पाडू नका. कोण जर मीटर कापायला आलं तर जनतेला जागृत व्हायला लागणार. मनसे त्यांच्या पाठी उभी आहे, एकालाही मीटर कापून देणार नाही. फॅक्टरीचे बिल आले ते तर बंदच होती, फॅक्टरीज तर चालतच नाहीये, त्यांचा काय? त्या दिवशी ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं, ज्या फॅक्टरीज आणि सगळं लॉकडाऊनमध्ये बंद होते, काही घरं काही गावी गेली होती माणसं, तेही बंद होते, तर तिथे आम्ही 0 बिल देण्याचा प्रयत्न करणार असं सांगितलं आहे. तरीही कुठे बिल आले असतील तर त्याच्यावरती पहिला सर्व जनतेने, कमर्शियल असून द्या, LF1 LF2 कोणीही असून द्या, तुम्हाला पहिला तक्रार देणं गरजेचं आहे. आपण घरी बसणार आणखी तक्रार दिली नाही तर ते लोक तुम्हाला बिल चार्ज करणार. बिल एक्स्ट्रा आलेलं आहे, वाढवून आलेलं आहे, तर त्याची तक्रार त्यांच्या पोर्टलवरती किंवा बाय रिटर्न किंवा मेल किंवा नंबरवरती तक्रार देणं गरजेचं आहे. नंतर कमी नाही केलं तर आपण भांडू ना, आम्ही आहोतच, आम्ही भांडायलाच बसलेत. जे अन्याय करतील त्यांच्याविरोधात आम्ही लाद द्यायला बसलोच आहेत. अहो भांडतात, जनता भांडते, पण नंतर निष्काळ आम्ही करू, फक्त हेच एक उत्तर भेटते, होत काहीच नाही, जनतेला काहीच भेटत नाही. बरोबर आहे. मीडिया पण अशी आहे ना की मीडिया फक्त मनसेलाच विचारते प्रश्न, जनता मनसेलाच प्रश्न विचारते. सरकारमध्ये जे बसले त्यांना नाही कोण विचारते. नंतर विरोधक जे बसलेले आहेत त्यांना कोण प्रश्न नाही विचारत आहेत. ते काहीही राजकारण करून द्या, चालेल जनतेला, पण मनसे रस्त्यावरती उतरून काम करते त्यांना शेवटी प्रश्न आणि हाक मारणं मनसेकडे येतात. पण मतं देताना नंतर मग विसरत पडतात. आता हे 3 महिने झाले ना, आता इलेक्शन लागेल, बघा जनता नाही विसरते तर. थोडी तरी बुद्धी जागृत करा, समजदारी दाखवा. मत का देतो आहे? 4 महिन्यामध्ये आपल्याला खूप शिकायला मिळालं. कोण आपल्या बरोबर आहे, कोण बाजूवाला आपल्या बरोबर आहे, की आपल्या घरातलं कोण आपल्या बरोबर आहे. कोविडचा पेशंट झाल्यावरती घरातले पण लांब लांब जायला लागले. आपल्याला सर्व गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. वाईट परिस्थितीमध्ये कोण पाठी उभं राहिलं, ज्यांनी राजकारण फक्त दाखवलं की आम्ही मदत करतो आहे. पहिला पेशंट जानेवारी महिन्यामध्ये केरळामध्ये आला. त्याच्यानंतर मोदी शेठचे भक्त, मोदी शेठ ज्यांचे भक्त आहेत ट्रम्प, ते फेब्रुवारीमध्ये आले. आणि जानेवारी ते मार्च 22 लॉकडाऊन झाला. मग जेव्हा पहिला पेशंट मिळाला, माझ्यामध्ये जावडेकरांची एक स्टेटमेंट आहे की मोदीजींनी पहिला 1 महिन्यापूर्वीच सांगितलं होतं की परिस्थिती आता वाईट होणार आहे, मग तुम्ही तेव्हा बाहेरच्या येणाऱ्या फ्लाईट्सना क्वारंटाईन का नाही केलं. ते पैसेवाले किंवा फिरायला गेलेली माणसं बाहेरनं कोरोना घेऊन भारतात आली आणि त्याचा त्रास आज अख्ख्या जनतेला बसला आहे. बरोबर आहे, त्यांना आपल्या देशातले नागरिक आहेत, त्यांना आलंच पाहिजे आपल्या देशात, पण त्यांना तेव्हा 14 दिवस क्वारंटाईन का नाही केलं. तेव्हा तुम्ही ह्या गोष्टीवरती गांभीर्य करून दाखवलं. एखाद्या देशामध्ये कोविड आला होता, दुबईला आला होता, चायनामध्ये होता, तिकडचे जेव्हा नागरिक भारतीय आले परत, तर त्यांना क्वारंटाईन का नाही केलं. पूर्ण देशाची परिस्थिती वाईट करण्यामध्ये सर्वात मोठा हात हा मोदीजींचा आहे. महाराष्ट्र सरकार सबशेल फेल झालेली आहे. कारण की PPE किट बोला त्या टायमात, आता सर्व आपल्याकडे महाराष्ट्रात मॅन्युफॅक्चर होतं आहे, पण जेव्हा सुरुवातीला यायचं तेव्हा टेस्टिंग किट हे बाहेरनं यायचे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट प्रत्येक स्टेटला, राज्याला एक युनिट द्यायचे की तुम्हाला 10 लाख, 5 लाख, 1 लाख, 2 लाख तसे द्यायचे. भारतातली मुंबईची जनता बघितली तर ते भारताच्या दृष्टिकोनातनं मुंबई खूप पॅक आहे. जवळजवळ 1.5 ते 2 कोटी जनता आहे. म्हणजे एक राज्याची जनता असेल एवढी आपल्या मुंबईची लोकवस्ती आहे, आणि ते पण पॅकमध्ये. क्षेत्रफळ बघा आणि जनता बघा. जर गावी, आज कोकणातला माणूस गावी जायचा विचार करत होता, का करत होता? कारण की गावामध्ये एक घर असलं तर बाजूचं घर खूप लांब असतं आणि घराच्या बाजूला कंपाऊंड असतं. तो घरी जाऊन शांतीने राहू शकला असता. पश्चिम महाराष्ट्रात बोला, कोकणात बोला, शांतीनं. शहरामध्ये तसं नसतं. म्हणजे भिंतीला लागून भिंत असते, पत्राला लागून पत्रा असतो. झोपडपट्टीमध्ये बोला, बिल्डिंगमध्ये बोला, एका बिल्डिंगमध्ये 1 पेशंट आला तर तिथे 4 पेशंटला वेळ लागत नाही. ती मोठी सोसायटी असून द्या की छोटी असून द्या. धारावीची परिस्थिती तुम्ही बघितली, कसा वेळखा घेत बसला धारावीमध्ये, तुम्ही बघितलेलं आहे. आणि मुंबईमध्ये जेव्हा लॉकडाऊन झालं महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये, लॉकडाऊनचं गांभीर्य सरकारनेच पाळलं नाही, माझा आरोप आहे. 21 दिवसामध्ये मोदीजी बोलले होते की विषय संपेल. 21 दिवसामध्ये सगळं आपण लॉकडाऊनमध्ये आपण कोरोनाला हरवूया,
हे कसं आहे, अध्यात्म योग सगळं मान्य आहे. शेवटी सायन्स असतं. दिवा लावून तुमचा कोरोना नाही मेला हो. टाळी वाजवून एनर्जी झाली, कोरोना मेला. कोरोना को भगाएंगे जीतेंगे भावनात्मक बोलायला खूप सोपं वाटतं. तुम्ही मला अजूनही सांगत नाहीत की ह्याच्यावरती औषध काय करणार आहेत, माझ्याकडे ट्रीटमेंट काय आहे, माझ्या देशाच्या वासियांना मी काय आले वर केले आणि स्टेटला सांगितलं तुमचा कॉल तुम्ही घ्या. मग मुख्यमंत्री बोलत होते करूया, करणार, केलंच पाहिजे आणि करणारच, किंबहुना करणारच. हे नको आता आम्हाला. मी आवाहन करतो, तुम्ही आम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड काय आहे ते सांगा. अजून लॉकडाऊन करायचं असेल करा, पण सिरियसली करा. माणूस घरातनं बाहेर नाही पडला पाहिजे. हे पूर्वी केलं पाहिजे. आज लोकांची परिस्थिती खूप वाईट झालेली आहे. जेव्हा खायचे वांदे आहेत. तुम्ही घरामध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये 5-10 हजार रुपये टाका आणि मग लॉकडाऊन करा. जनता कमवणार काय, खाणार काय, शाळेची फी कशी भरणार. तुम्ही शाळेवरती कुठे काय करताय, ऑनलाईन प्रशिक्षण करा म्हणून सांगतायत, त्याची फी कोण भरणार. घरी बसायचं, माझा मोबाईल वापरायचा आणि मी माझीच फी भरायची. टर्म फी, एज्युकेशन फी, सगळ्या गोष्टी मीच द्यायच्या. मुलांना मोबाईलचा त्रास होणार. काय विषय म्हणजे सरकारला काहीच कळत नाही आहे. ते स्वतः पॅन्डेमिक झालेले आहेत की मी काय करून काय हातबल आहे. सरळ माझी मागणी आहे, जनतेच्या अकाउंटमध्ये काही पैसे टाका. 20 लाख कोटी तुम्ही जे असेच पॅकेज वाटतात ना, ते जनतेला 10-10 हजार रुपये द्या, 5,000 रुपये, 10,000. त्यांचं घर चालेल, फी भरता येईल, लाईट बिल भरता येईल. हे असे टाका आणि मग लॉकडाऊन करा पुन्हा. जनता खुशीने तयार होईल. घरातनं माणूस बाहेरच नाही पडणार जर 10,000 अकाउंटमध्ये आले तर. हे 15 लाख नको आम्हाला. तुम्ही 15 लाख 14 ला बोलले होते देतो म्हणून, ते संपले. म्हणजे आमच्या अकाउंटमध्ये आले, आम्ही खर्च केले, जेवलो खावलो आणि संपले. आता तांदूळ गहू देत होते आणि चणा डाळ दिली. एवढं मोठं काम केलं, तांदूळ गहू बरोबर चणा डाळ दिली. हे असं बाकीच्या देशातले प्राईम मिनिस्टर बघा काय बोलत आहेत. तुम्ही हेल्थचं पॅकेज, सगळ्या सरकारचं पॅकेज हेल्थमध्ये वळवलं, पण तरीही त्यांना काम नाही मिळत आहे ना, त्यांना पगार नाही मिळत आहे, त्यांना गैरसोय होते आहे. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये मोहाम चालते, सरकारी हॉस्पिटलमध्ये. तुम्ही काय वळवलं. पोलीस जे आमचे रात्रंदिवस काम करत आहेत, मेहनत घेत आहेत, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. कितीतरी पोलीस कोरोनाचे पॉझिटिव्ह झाले, कितीतरी पोलिसांचा जीव गेला. ह्या परिस्थितीमध्ये सरकार काय करतं आहे, त्यांचा पगार कापते. हवालदार आणखीन खालचा जो PSIच्या खालती जी आहेत स्टाफ, त्यांचा पगार कापण्यात आला. मग काय करताय का तुम्ही. मग कळतं आर्थिक परिस्थिती वाईट आहे. 4 महिन्यामध्ये सगळं बंद असल्यामुळे इन्कम येत नाही आहे. पण तुम्ही पोलीस आणि हॉस्पिटलचा पगार नका कापू, ही विनंती आहे. ते रस्त्यावरती उभे आहेत, ते मेहनत घेत आहेत, काम करत आहेत. त्यांना त्यांचं काम करायचं असेल, त्यांच्या घरच्यांचं सहकार्य पाहिजे असेल तर त्यांचा पगार नीट त्यांना जाऊन द्या. त्यांना मेडिकल फॅसिलिटी एक्स्ट्रा द्या. त्यांनाही तेवढंच बिल भरायला लागतं आहे. हॉस्पिटलचा स्टाफ असून द्या किंवा पोलीस स्टाफ असून द्या, त्यांनाही तेवढंच बिल भरायला लागतं आहे. काहीतरी सरकारकडे त्यांना द्या ना. प्रायव्हेटला गेलं तर त्यांचं बिल तेवढंच येतं आहे. 80 आणि 20% बेड सरकारने सांगितलेत की आम्ही करतो म्हणून. 80% बेड कुठे आहेत. चार्जेस तर तेवढेच लागत आहेत. मी जास्त वेळ झालेला आहे, तुम्ही पण खूप वेळ दिला. मी एवढंच सांगेन की जनतेला धारेवर धरून, घाबरवून, पॅन्डेमिक सिच्युएशनचा फायदा घेऊन हॉस्पिटलनी कमवण्याचा धंदा चालू केला आहे, तो बंद करावा. नॉर्मल रेटनी बिलिंग करा. लोक द्यायला तयार आहेत. मला आजारपण आहे तर मी पैसे भरणार, मला भरावंच लागणार, कारण की मला औषधोपचार घ्यायचे आहेत. पण घाबरवून 1.5 लाख, 2 लाख, 3 लाख, 5 लाख, 8 लाख, 9 लाख काहीही बिल देतात. कृपया हे करू नका. सरकारला माझी विनंती आहे, महानगरपालिकेला विनंती आहे. सरकार, महानगरपालिका एकाच पक्षाकडे आहे, शिवसेनेकडे आहे. तुम्ही एवढी वर्ष फेल गेलात. महानगरपालिका अजूनही मुंबई तुंबते आहे. हॉस्पिटलमध्ये अजूनही बोंबाबोंब आहे. नीट साफसफाई, बेड्स, PPE किट कशाही म्हणजे काहीच नाही आहे. एका पलंगावरती, एक बेडवरती एक पेशंट असेल तर एक पेशंट खाली ठेवलेला आहे, स्ट्रेचरवर ठेवलेला आहे. ही परिस्थिती आहे मुंबईची. BKC आणखीन गोरेगाव NSCमध्ये चांगल्या पद्धतीने केलं आहे. तिथे ट्रीटमेंट चांगली मिळून द्या. फेल झालात तुम्ही, पण आता ह्या ज्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत, मेडिकलचं बिल लागतं आहे, PPE किट, मास्क महाग मिळायला लागलेत, ह्याच्यावर कारवाई करा पहिला. आणि जोपर्यंत कारवाई करणार नाही तोपर्यंत हे सगळे सुधारणार नाहीत. एक कारवाई होणं गरजेचं आहे. सर्व जनतेला मी विनंती करतो, बाहेर कामधंद्याला निघायला लागतं आहे, पण स्वतःची सुरक्षा बाळगा. सुरक्षित राहा. कुठेही स्पर्श करताय, काय करताय. आता स्पर्शाचा विषय पण नाही राहिला आहे. अचानक कोरोना कुठेही कसाही घरी येतो आहे.
म्हणजे कोणी स्पर्श केला की नाही केला, माणूस घरात बसले तरी पण त्याला करोना होते. काळजी घ्या. सो कसं आहे, हे आत्मनिर्भर बनायला सांगितलं आपल्याला. म्हणजे काय, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे सरकार बिरकार काही नाही आहे. आपल्याला आपली काळजी घ्यायची आहे, आपल्याला आपलं बिल भरायचं आहे, हे लक्षात घ्या. पण जर त्रासदायक बिल असेल, आवाजावी बिल असेल, तर मनसे नक्कीच तुमच्या पाठी उभी राहणार. लाईट बिलमध्ये जर कोण मीटर कापायला आलं, मी आम्हाला आवाहन करा. स्थानिक पदाधिकारी असतील, तुमच्या पाठीवर उभे राहतील. पण पहिला तुम्हाला जागृत व्हायला लागणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जैसे कि आपने सुना, नैन कदम जी का बहुत ही साफ शब्दों में ये कहना था कि अगर किसी को भी तकलीफ़ हुई तो मन से तो है, लेकिन आपको भी आकर आवाज़ उठाना पड़ेगा. ऐसे नहीं है कि हम बैठे हैं हम ही आके करेंगे. जब आप लड़ेंगे तो आपके पीछे हम रहेंगे. दूसरी बात जो इन्होंने कही है कि जो बिलिंग्स है, इनके बैनर्स लगे हैं बाहर काफ़ी जगह पर, पहले वो देख लिया जाए कि बैनर्स में क्या क्या रेट्स लगने चाहिए. अगर आपके बिलिंग में बैनर्स के अलावा कोई रेट्स लग रहे हैं तो आप आवाज़ उठा सकते हैं. 3 लाख 4 लाख 5 लाख बिलिंग भरने की ज़रूरत नहीं है. जो भी दवाइयाँ होती है उसकी एक लिमिट्स होती है, उस लिमिट के हिसाब से आपको बिल करना है. आपको सवाल पूछने का पूरा हक है अगर आप हॉस्पिटल का बिल पे करने जा रहे हैं तो. दूसरी बात यह है कि जैसे कि पता है सरकार ने हर जगह पे सेंटर्स खोल चुके हैं. नेस्को है, बैंड्रा है, ये जो सेंटर्स है ये ओपन हुए हैं. अब उम्मीद करते हैं कि उसमें अच्छी ट्रीटमेंट मिले लोगों को, क्योंकि लोग ट्रीटमेंट के लिए काफ़ी परेशान हैं. और काफ़ी लोग जो क्वारंटाइन सेंटर जाने नहीं मानते, उनको भी कुछ नियम है उसका पालन करना होगा. हाँ, अगर दिक्कतें हो रही है तो उसका आवाज़ उठाना होगा. सरकार कहीं तो सफल नहीं दिख रही है, बोल सकते हैं पूरी तरह सफल नहीं दिख रही है. ये भी सवाल आज उठ रहे हैं. 2 किलोमीटर के दायरे आज बंद हो चुके हैं. 4-5 दिन फाइन जमा हो चुका है. सरकार पैसा ले चुकी है, उनके खजाने में थोड़ा पेमेंट आ चुका है बोल सकते हैं, जो जनता तक नहीं पहुंच रहा है. ये ऐसे काफ़ी चीज़ें हो रही है मुंबई में. और इसके बाद में मन से जो आप बोल सकते सत्ता में नहीं है, हमेशा खड़े रहती है. इलेक्शन के टाइम पे राज साहब जब बात करते हैं तो लाखों करोड़ों लोग खड़े रह के वो सुनते हैं, उनको सुनना अच्छा लगता है, लेकिन उनको वोट देना पसंद नहीं है. तो आज अगर ये आपके लिए खड़े हैं, ये इन्होंने एक आंकड़ा नहीं बताया किसका कितना फ़ायदा हुआ है, लेकिन मैं तो कह सकती हूँ क्योंकि मैंने 3 महीने से देखा है कि काफ़ी बिलिंग्स की जो दिक्कतें हैं वहाँ पर जाके मनसे ने लड़ाई लड़ी है, उनकी बिलिंग्स कम करवाए हैं. 4 लाख की बिलिंग जो थी वहाँ पर उन्होंने बोला है कि 4 लाख की बिलिंग में अगर 1.5 लाख नहीं भरा है तो माफ़ कर दिया जाए. तो अगर एक इंसान का 1.5 लाख माफ़ हो रहा है तो वो भी इनके ही मेहनत से हो रहा है. हर किसी नगर सेवक को, हर किसी आमदार को, खासदार को, जब आम प्रतिनिधि को या फिर आप बोल सकते हैं कि जनता को तकलीफ है तो उनको ऐसे ही उतरना चाहिए, उनको लड़ना चाहिए कि किसी को भी परेशानी ना हो पेमेंट के वजह से, क्योंकि आज के वक्त किसी के पास पैसे नहीं है. सबसे बड़ी तकलीफ है आज के वक्त किसी के पास पैसे नहीं है. ऐसे ही हम आगे मन से जो काम कर रहे हैं वो आपको दिखाने का प्रयत्न करेंगे, कोशिश करेंगे. इसके लिए आप ज़रूर हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब कीजिएगा. मैं खुशी नायक, फ़खरुद्दीन हाशमी के साथ शाका 9 न्यूज़.